नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिळाचे अगदी मऊसूत असे खमंग लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक वाटी तीळ घेतलेले आहेत, गावरान तीळ घेतलेत बघा। गावरान तीळ थोडेसे असे काळपट असतात आणि बाजारात जे तीळ मिळतात ना काही असे एकदम पांढरे शुभ्र असतात बघा, ते गावरान तीळ नसतात। हे गावरान तीळ असल्यामुळे थोडासा याचा काळपट रंग आहे। आणि अर्धी वाटी घेतलेले आहेत शेंगदाणे आणि एक वाटीला जरा थोडा भरायला कमी म्हणजे पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। एक वाटी भरून तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही एक वाटी फुल भरून घेतली तरी पण चालेल बघा। मी भरायला थोडीशी कमी घेतलेली आहे वाटी भरून। तर चला मग आता आपण शेंगदाणे आणि तीळ चांगले भाजून घेऊया खरपूस। ती चांगली गरम झाली तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया शेंगदाणे। शेंगदाणे चांगले बारीक गॅसवर एकदम बारीक गॅस करून खरपूस असे साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघा। ह्याला सतत हलवत राहायचं आणि साल तडकेपर्यंत चांगले खरपूस असे भाजून घेऊया बघा। शेंगदाणे आपले चांगले खरपूस असे साल तडकेपर्यंत भाजलेले आहेत। शेंगदाणे जर चांगले खरपूस भाजले ना आपल्या लाडूला सुद्धा छान अशी खमंग अशी चव येते। त्याच्यामुळे शेंगदाणे आणि तीळ आपल्याला असे बारीक गॅसवर खरपूस भाजले पाहिजे म्हणजे आपले लाडू सुद्धा खमंग होतील। तर आता आपण हे एका ताटामध्ये शेंगदाणे काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर ह्याची साल काढून घ्यायची पूर्णपणे। दाणे थंड होतात तोपर्यंत आपण टाकून घेऊया तीळ भाजून घेऊया कढईमध्येच। शक्यतो तीळ असे खोलगट कढईमध्येच किंवा पसरून असं भांड्यामध्येच भाजायचे। तव्यामध्ये जर भाजायला गेले तर खूप असे उडतात आणि खाली तडतड उडतात आणि खाली सांडले जातात। त्याच्यामुळे असं पसरट भांडं किंवा कढई घ्यायची बघा, जेणेकरून आपले तीळ चांगले खमंग भाजले जातात। आणि बारीक गॅसवर आपण चांगले तडतड उडेपर्यंत चांगले फुलले पाहिजे तीळ, असे टपोरे होतात बघा। असे चांगले टपोरे झाले ना की मग समजायचं की आपले तीळ चांगले भाजले गेले आहेत। आणि मंद गॅसवर आपण ह्याला सतत हलवत तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ आपले चांगले असे खरपूस भाजलेत बघा। तीळ चांगले भाजले ना असे चांगले फुलतात आणि एकदम बारीक गॅसवर असे खमंग भाजले की चवीला सुद्धा आपले लाडू छान खमंग लागतात। त्याच्यामुळे तीळ आपले चांगले भाजलेत, गॅस बंद करून द्यायचा आहे आणि तीळ आपण थंड होऊ देऊया। एका ताटामध्ये काढून घेऊया। तीळ आपले थंड होण्यासाठी ठेवले होते, तीळ पण थंड झालेत। आता आपण बारीक करून घेऊया आणि शेंगदाण्यावरची आपण सगळी साल काढून घेतली बघा। आता अगोदर शेंगदाणे बारीक करून घेऊया आपण। शेंगदाणे बारीक केलेले आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। अर्धे तीळ आणि गूळ घालून आपण हे बारीक करून घ्यायचं आहे। ह्याच्यातले थोडेसे मी 1-2 चमचे तीळ ठेवणार आहे बघा अख्खे टाकण्यासाठी। असेच बघा गूळ आणि तीळ घातलेत, बारीक करून घेऊया बघा। तीळ आणि गूळ आपलं बारीक झालेलं आहे आणि आता ह्याच्यात शेंगदाण्याची पावडर जी बारीक करून घेतलेली आहे त्याच्यामध्येच टाकायचं आहे बघा। बरेच जण म्हणतात गूळ आणि तीळ एकदम टाकले की बारीक होत नाहीत, तर बघा गूळ चिरून घेऊन टाकल्यानंतर आपला व्यवस्थित बारीक झालेला आहे एकदम बारीक असा। तर आपण दुसरी पण बॅच अशी ह्याच पद्धतीने करून घेऊया बघा। तीळ आणि आपलं गूळ हे चांगलं बारीक करून झालंय आपलं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हाताने, असं सगळं मिक्स करून झालेलं आहे। आपण जे अख्खे तीळ थोडेसे ह्याच्यामध्ये ठेवले होते बघा ते टाकून घ्यायचे। वरून थोडेसे असे अख्खे तीळ टाकले ना भाजलेले, थोडेसे ठेवले होते मी ते की ठेवले ना मग ते दिसतात बघा लाडू कशाचे आहेत असे। जर आपण लाडू बांधायला गेलं ना, बांधल्याच्या नंतर आपल्याला अख्खे तीळ असे वरती दिसतात। तर बघा मी या पद्धतीने असे लाडू बांधून घेते बघा। ह्या छोट्या छोट्या आकाराचे असे लाडू करून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला आणखीन एक लाडू करून दाखवते। लाडूची साईज लहान मोठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता, पण तिळगुळासाठी आपल्याला हे संक्रांतीसाठी स्पेशल लाडू बनवायचे तर ते छोटेच लाडू असतात बघा हे असे। तर बघा ह्या पद्धतीने मी असे तुम्हाला 2 लाडू बनवून दाखवलेले आहेत। तर ह्या पद्धतीने आपण सगळे लाडू असेच वळून घेऊया। सगळे लाडू आपले करून झाले आहेत आणि बघा एवढ्या आकाराचे एकदम छोट्या अशा आकारामध्ये ना तर आपले एकूण 30 लाडू झालेले आहेत। 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे, तर या प्रमाणामध्ये आपले 30 एकूण लाडू झालेले आहेत बघा। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा
खूप छान असे चवीला लागतात. ना पाकाचं टेन्शन नाही बघा. पाक आपला कडकच झाला किंवा पाकाचे लाडू करायला गेले तर हाताला खूप चटके वगैरे बसतात. त्याच्यामुळे एकदम हे मऊसूत आपले तोंडात टाकताच विरघळता. हे कोणीही वयस्कर माणसं सुद्धाही पटकन मऊसूत लाडू खाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.